हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सेटाफिल मॉइश्चरायझरबद्दल बघणार आहोत। त्याचे बेनिफिट्स काय आहेत, बेनिफिट्स यूज आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना आपण सनस्क्रीन लावू शकतो की नाही हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला पाहूयात। डॉक्टर्स रिकमेंडेड ही क्रीम आहे। तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत। जर तुमची स्किन खूप ड्राय आहे तर ही क्रीम तुमच्या स्किनला मॉइश्चरायझर करते, हायड्रेट करते। क्रीम तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देईल। जर तुमची स्किन ड्राय स्किन आहे, रफ स्किन आहे तर ही क्रीम तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देईल। तर आता पाहूयात की मॉइश्चरायझर क्रीमचा उपयोग कसा करावा। तर ज्यावेळी तुम्ही सकाळी असो वा रात्री मॉइश्चरायझर क्रीम लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा। चेहऱ्यावरती डस्ट असते, धूळ बसलेली असते, तर पाण्याने आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा, तो क्लीन करावा व नंतर सेटाफिल मॉइश्चरायझर क्रीम अप्लाय करावी। तर तुमच्या फेसला जेवढी क्रीमची गरज आहे तेवढीच क्रीम तुम्ही तुमच्या फेसवरती अप्लाय करायची आहे। जर तुम्ही ज्यादा मॉइश्चरायझर क्रीम लावली तर तुम्हाला ऑइली स्किन वाटू शकते। जर चुकून तुम्ही जास्त मॉइश्चरायझर क्रीम चेहऱ्यावरती लावली तर तुम्ही कॉटनच्या सहाय्याने ती कमी करू शकता। तर बेसिकली सेटाफिल मॉइश्चरायझर क्रीम ट्रीट और प्रिव्हेंट ड्राय स्किन, रफ स्किन। तर आता बघूया की मॉइश्चरायझर क्रीम लावल्यानंतर ना आपण सनस्क्रीन लावू शकतो की नाही। तर हो, म्हणजे आता तर गरमीचे दिवस चालू आहेत, तर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे। तर तुमच्या फेस स्किनला कोणती सनस्क्रीन सूट होत आहे हे पाहूनच तुम्ही त्याचा यूज केला पाहिजे। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।